ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओल्या दुष्काळासंदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात जोरदार पावसानंतर नदी नाले तुडुंब, दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरुड परिसरामध्ये जोरदार पाऊस, रस्ता वाहतुकीसाठी बंद, ईट आणि पाथरुड गावचा संपर्कही तुटला। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरं अद्यापही पुराच्या पाण्याखाली। लातूरमध्ये रेड तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसाचा नागपूरमधील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका। संत्रा बागा आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। 8 दिवस होतात कुठे? सोलापूर जिल्ह्यातल्या उंडर ग्रामस्थांचा सदाभाऊ खोत यांना संतप्त सवाल। ग्रामस्थांच्या रोषानंतर सदाभाऊ खोत यांचा काढता पाय। बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात, तर बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका। बीड जिल्ह्याला येलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर, निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्यानं वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट। माढा, मोहोळ आणि करमाळ्यामध्ये पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता, नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। राज्यातील पूरपीडित भागात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विचार, राज्यातील अतिवृष्टीनंतर पंकज भोयर यांची माहिती। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवरती मुख्यमंत्री फडणवीस यांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा, मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। तासभर करा किंवा 1 मिनिट चर्चा करा, पण मदत करा, फडणवीस मोदी भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता माध्यमांसोबत साधणार संवाद। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफीची सद्बुद्धी सरकारला मिळावी, भास्कर जाधव यांची देवीचरणी प्रार्थना। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यानं लक्ष्मण हाके नाराज, हाके चळवळीतून बाहेर पडण्याची शक्यता, तर आंदोलनात असेन की नसेन आज भूमिका जाहीर करणार, हाकेंची फेसबुक पोस्ट। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो, चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांची दिलगिरी। राज्यातील MPSC पूर्वपरीक्षेची तारीख बदलली, आता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा, पूरस्थितीमुळे हा निर्णय। लाडक्या बहिणींना 1 लाखांपर्यंत कर्ज मिळणार, 1,500च्या मानधनातून हप्ते वळते होणार, एकत्र येऊन व्यवसाय करण्याची संधी मिळणार। नवरात्र उत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्पीकरला परवानगी, हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्राला जागतिक बँकेकडून 4,100 कोटींचा निधी, राज्यातील नगरपालिकांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणं, शुद्ध पाण्याचा पुनर्वापर यावर भर देणार। पंतप्रधान मोदी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 प्रकल्पांचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा माफीचा साक्षीदार होणार, विशेष CBI न्यायाधीशांकडून 22 सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री मेगा ब्लॉक, भायखळा आणि सायन्स स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यात येणार, तर उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक। जानेवारीपासून 2147 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून भारतात परत पाठवलं, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। बेकायदेशीर स्थलांतर आणि व्हिसा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची हमासला धमकी, नेतन्याहू यांचं हे भाषण गाझापट्टीत सर्वांच्या मोबाईलवर सक्तीने प्रक्षेपित। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।